ना ट्रॅफिकची झंझट, ना महिलांना कोणता त्रास. कित्येक वर्षे आळसंग गावच्या जपलेल्या जागा, उडी असणारी जागा. लोकनियुक्त सरपंच अभिनंदन जाधव यांनी आपल्या स्वखर्चातून गावच्या मध्यभागी खिंडार स्वरूपात असलेली जागा लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे कित्येक वर्षे छोट्या स्वरूपात आळसंग गावची शिवजयंती यात्रा भरत असलेली यावेळी यंदा लोकनियुक्त सरपंचांनी यात्रेला मोठे स्वरूप दिले होते. यावेळी बोलताना आळसंग गावचे उद्योगधंदा करणारे व शिक्षक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, लोकनियुक्त सरपंचांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. जरा जागेचा अभाव ही मान्य आहे आम्हाला, पण धंद्याची जी लाईन म्हणत असतील तर ती आहे त्या ठिकाणी जाईल. त्या ठिकाणी आळसंग गावामध्ये नवीन झालेलं श्रीनाथ मैदान, आळसंग गावचे सरपंच आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष किरण बापू कचरे आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सदस्य, त्यांची टीम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे ग्राउंड आधी 6 महिने तयार केलं आणि यानंतर ही यात्रा आळसंग गावची मानाची यात्रा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षीपेक्षा चांगल्या उत्साहामध्ये ही यात्रा या ठिकाणी यावर्षी पार पडत आहे. कसं वाटते ऐशी बाहेर नागता इकडे नवीन ग्राउंडमध्ये बाहेर यात्रा होती, परंतु यांना जाणाऱ्या वाहनांचा त्रास, यांना जाणारे वाहनांचा त्रास म्हणजे आपल्या घरच्या जर महिला त्या ठिकाणी गेल्या तर त्यांना विनाकारण नाहक त्रास या ठिकाणी होत होता. मग गाडीचा हॉर्न असेल, गाडी असेल, लहान मुलांना त्रास. या ठिकाणी आले तर वाहनं अजिबात या मैदानात येत नाही. वाहनाचं पार्किंग एका बाजूला केलेलं आहे आणि यात्रेचं ठिकाण एका बाजूला आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन यात्रा कमिटीचे अध्यक्ष आणि आमच्या गावचे सरपंचांनी चांगल्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केले. ते यात्रा जे भरत होती ते रस्त्याच्या कडेला भरत होती, वाहनांचा घोटाळा होता. त्याचप्रमाणे लोकांना पण या जायचा त्रास होत होता. आत्ताची यात्रा भरलेली आहे, ते खेळणे वगैरे सगळे आहेत, ते अतिशय चांगलं केलेलं आहे आणि मैदान पण त्यांना भरपूर मिळालेलं आहे. कोणालाही अडचण नाही आणि त्याच्यामुळं अतिशय सुंदर यात्रा यावर्षी भरलेली आहे. आम्ही जे मैदान तयार केले, खरं तर खिंडार असणारं त्याचं मैदान झालं. मैदानाचं स्वरूप एका यात्रेमध्ये झालं त्याचं आणि बाहेर जी यात्रा भरत होते त्याला मोठ्या प्रमाणात ट्रॉफिकची समस्या निर्माण झालेली होती. प्रथम प्राधान्य आळसंग गावातील धंदावाल्यांना आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक गावाच्या मध्यभागी असणारं ठिकाण आहे, सर्व लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि महिलांना फिरायासारखं मोकळं सुटसुटीत जागा आहे. पार्किंगसाठी ग्रामपंचायतीचं पटांगण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी जे पाणी येतात तुम्ही आता बघत असाल त्याच्यात दुप्पट मोठे पाणी या ठिकाणी आले आणि पाण्यावाल्याने हे पण आम्हाला सांगितले की ह्या वेळेला आम्ही आलो पण पुढच्या वेळेला याच्यापेक्षा मोठे नियोजन आम्ही करू, पाण्याचं नियोजन करू असं त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं. त्यामुळे यात्रा गावात आलेल्याचा एक फायदा झाला, जे पाले कमी प्रमाणात येत होते ते मोठ्या प्रमाणात आले, जे पाणी बारके येत होते ते मोठ्या प्रमाणात आले.